28वा दिवस सकाळी 6 वाजता। I had no issues with being a bakri. ते तुला प्रेझेंट करताना आलं जे तुला बोलायचं आणि तुला जे बोलायचं होतं ते मी बोलली पण की मी पण जर बकरी झाली तर मला ते चालेल पण कोणी अशी नावं ठेवणं पूर्ण दिवस त्याच्याने बोलू ना ते नाही चालणार। एक्झॅक्टली आणि पण तू बोलता बोलता थोडं जास्त बोलली बिकॉज तुला पण एकदमशी ट्रिगर झाला असेल आणि तुला काय बोलायला पाहिजे काय नाही ते कळालं नसेल तेव्हा ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम। ऑल गुड श्रीजा। या तुला काय हवं असेल तर सांग। सध्या तरी काय नको फक्त ना कोणाला तरी कावडंग भरायला सांग। मेंटल बुद्धीची काळजी घे जास्त त्याला जोर नको लाव। हर एक जे पण तू बोलते विचार करून बोल जे पण करते विचार करून कर। मला माहिती आहे तू खूप इमोशनल आहेस पण ते चांगली गोष्ट आहे की तू काल काढला आता कम बॅक स्ट्रॉंग। जस्ट कन्सर्न अबाउट माय इमेज यार आपण खूप काहीच इमेज खराब नाही डूड तुला माहित नाही लोक तुला खूप प्रेम करताय आणि कालचं जेवढं पण झालं ना तू हिरो दिसतंय। तुला माहित आहे तू ज्या हिशोबाने बोलली आम्ही सगळे तुझ्यासाठी एवढे चीअर करत होतो। You looked like a proper hero of the show and she looked like a You should not खूप चांगलं उत्तर दिलंय आणि ती लिटरली तिच्याकडे बोलायला काही नसते तर ती काही पण बोलते आणि हे लोकांना दिसतंय। कोणीच तिला आवडत नाही तिला आणि हे त्याला तू बघू शकते ऑडियन्स हेच होतं यांना कोण राड्यात टाका यांना ते टाका ते टाका कोणालाच नाही आवडत आणि अशा माणसं इथे काय पुढे पण फ्युचरमध्ये पुढे नाही करणार। सो डोंट वरी अबाउट दॅट। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या मुलींचं। नवा दिवस नवी उमेद नवीन मोहीम। आजची मोहीम आहे ती म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षा द्यायची। बापरे वाव काय दादा तुम्ही लोकांची शाळा घेतली आहे बरोबर हो आज तुमची शाळा घेतली जाणार आहे। लक्ष देऊन अभ्यास करा कंटाळा अजिबात करू नका कारण काय आहे तुम्हाला नेहमी सांगतो मी ती तालीम करताना 2 स्टेप पुढचा विचार करा कारण की आम्ही मोहीम 10 स्टेप पुढची घेत असतो। बरं गंमत काय माहिती आहे का जे आज तुम्हाला शिकायचं आहे त्यासाठी तुम्हाला शिक्षक नसणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमचे स्वतःचे शिक्षक शोधायचे तुम्हाला म्हणजे तुमचा प्रवासच तिथून सुरू होईल की पहिले बाबा आपण आपला शिक्षक शोधूया। गावात जायचं वेगवेगळ्या लोकांकडून तुम्हाला माहिती घ्यायची आणि तुमचं ज्ञान वाढवायचं। ओके आणि कुठल्या 3 विषयांवरती परीक्षा घेतली जाणार आहे संध्याकाळी ते विषय मी आता तुम्हाला सांगतो। पहिला विषय शेती, दुसरा विषय बगाड, तिसरा विषय बावधन गाव, या 3 विषयांवरती तुम्हाला जास्तीत जास्त माहिती गावकऱ्यांकडून गावातून गोळा करायची आहे कारण यावरच परीक्षा असणार आहेत आणि परीक्षा खूप गमतीशीर होणार आहे। उत्तर जर बरोबर आलं तर ठीक आहे पण उत्तर जर चुकलं
तर खरी मजा येणार आहे. पण काय मजा आहे माहितीये, तिथल्या तिथे शिक्षा. ठीक आहे, ठीक आहे. तयार आहात? हो. चला लागा मोहिमेला. सकाळी 10 वाजता. आजची मोहीम खूपच वेगळी आहे. आज मला अभ्यास करायचा आहे अबाउट बाहुधन. मला वाटलं होतं आता 10वी झाली 12वी झाली आता अभ्यास करायची गरज नाही. झालंय बाबा, ते काळ झालंय, कॉलेज संपलंय आणि मला ते परत नकोय आता. या मोहीममध्ये आम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे बावधनबद्दल, शेतीबद्दल आणि इकडच्या फेमस बगाड फेस्टिवलबद्दल. तर मी तर खूप सारे क्वेश्चन्स लिहिले आहेत, तर मी खूप एक्साइटेड आहे. लेट्स गो. किती मोठं आहे पहिली गोष्ट बावधन? 12 वाडे आहेत. 12 वाडे. मध्ये बावधन. इथे कोण आहे? कोणच नाहीये. कोणी आहात का? झोपलात? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, झोपा. बावधन गावाबद्दल माहिती पाहिजे होती. अरे अण्णा मला ओळखतात. ओ माय गॉड. दुपारी सगळे झोपले असतील. ओ हा. झोपलात? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, झोपा. काय करताय आजी? एक प्रश्न विचारू शकते? नमस्कार ताई. नमस्कार आजी. सगळे कुठे गेले? पाठीमागे असते. नमस्कार. अण्णा तुम्हाला वेळ आहे का? थोडा वेळ. मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. तुझी मदत हवी आहे खूप जास्त. या गावाचं नाव बावधन कसं पडलं? बाव ह्याचा अर्थ बावडे, सगळ्यात जास्त विहिरींचं गाव. आणि धन म्हणजे सोबत. गाव. हा, विहिरींचं गाव. नमस्कार ताई, मला 5 मिनिटं देऊ शकता का तुम्ही? जर आपल्याला काय शिकायचंय, एका शाळेपेक्षा चांगली जागा तर आपल्याला मिळूच नाही शकत. मे आय कमिंग टीचर? मला इथे वाचनालय दिसलंय, तर बेस्ट आहे की वाचनालयामध्ये जाऊ. आज आमची मोहीम आहे आणि मला खरंच तुमची मदत पाहिजे. सागर दादा एव्हरी टाइम रेडी असतो माझ्यासाठी आणि तेव्हा पण त्याला शेतात जायचं होतं आणि पण तरी असं झालं नाही की माझी बहीण जिंकायला पाहिजे म्हणून तो बसला माझ्यासाठी. धुळोबा, सोमजाई, मिनिमम एक 10 ते 12 मंदिर आहेत आपल्या गावामध्ये. मुला मुलींचं एक आहे आणि मुलींचं फक्त एक आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. त्यापैकी 9 या महिला सदस्य आहेत आणि 8 पुरुष सदस्य आहेत. वाव, हे ऐकून मला चांगलं वाटलं की आपल्या इकडे महिला जास्त आहे. शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं गाव आहे. सर्वात जास्त काय पिकतं? पहिल्या क्रमांकावर ऊस, 2 नंबरला हळद, 3ऱ्या नंबरला सोयाबीन. पाणी किती द्यायला लागतं? 8 दिवसाला 15 दिवसाला द्यावं लागतं. ऊस उगवायला किती महिने लागतात? वर्ष लागतं जवळजवळ. काळ्या मातीमध्ये सुद्धा हळद चांगलीच येते, कारण बावधनमध्ये म्हटलं तर सगळीकडे काळ्या मातीचंच प्रमाण जास्त आहे. 6 ते 7 पाणी लागतात गावाला. मसाला वगैरे टाकतात, जशी जशी शेत म्हणजे पिकाची ग्रोथ आहे त्या हिशोबानुसार. मसाला म्हणजे खते. हा, दालचिनी वगैरे तसलं काय नाही. इथे मी बघितले आल्यापासून की मशरी खूप खातात. दारूवाल्याला कशी दारू लागते? दारू सारखी मशरी एकदम लय भारी. आणि नाही मिळाली तर कामच व्हायचं नाही. पहिली मिस्त्री बघू मग काम बघू. शेतीच्या रिलेटेड काही उत्सव साजरे होतात. हा, होतात ना. आपला वापरणार असतो बैल. बैल पोळापासून आमची सणाला सुरुवात होते. आमच्या इकडे बेंदूर म्हणलं जातं. बगाडाचा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? भैरवनाथ देवाचा रथ. वर टांगलेला असतो त्याला बगाड्या म्हणतात. रंगपंचमी दिवशी बगाड यात्रा असते. 15 लाख 20 लाख म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही, कारण परराज्यातून लोक येतात.
पावद्यांच्या बगाडासारखी बैल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्या दिवशी सरास पायात चप्पल वापरत नाहीत. पांढरा 3 बटनी शर्ट, पायजमा, पांढरी टोपी हा पेहराव आमच्या गावात असतो. फक्त पुरुषांचं लहान मुलांपासून. आणि एवढ्या लोकांचं जेवण कसं म्हणजे तुम्ही पुरवता? बगाड्याच्या वेळेस प्रत्येकाच्या घरी 20-20, 25, 50 अशी पाहुणे असतात आणि जी बाहेरची पाहुणे येतात त्यांच्यासाठी रस्त्याने तुमचं जेवण असतं, ह्यांचं जेवण, माझं जेवण, असं कोणीही पाहुणा उपाशी जात नाही. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कसं ठरवलं जातं बगाड कोणी ते? 50 ते 60 माणसं असतात नवस केलेली. होळी पौर्णिमे दिवशी या मंदिरामध्ये येत असतात. गव्हाचा प्रसाद त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नावानं 5-5 गहू लावलेले असतात. कुणाच्याही नावावरती उजवा कवल जर पडला किंवा खाली असा आला की ते त्याच्यावरती बगाड आला असं समजलं जातं. आणि मग तो बगाड्या 5 दिवस तो देवळातच असतो. चौथ्या दिवशी छबिना निघतो संध्याकाळी. छबिना म्हणजे ती ढोल ताशा, देव, पालख्या, गुरु सगळी माणसं आणि मग ती छबिना निघतो गावात. तुम्ही बगाड मध्ये पार्ट घेतलाय का? नाही घेतलंय. लेडीज. अच्छा, फक्त जेंट्स असतात बघ. हे दगडी चाक, ह्याच्यावरती हे जे आहे ते काय आहे? काना. हे सीड. हे सीड आहे आणि हे कासरं असतात बांधलेली रस्सी. हा. आणि इथे एक तेली असतो. तेल इथं बगाड्या असतो. अच्छा, इथे असतो. हा बगाड्या वर टांगलाय. हा खांब. हे खाली बैल झुकल्यात वर. पडलं तर पडत नाही. पण कसं बांधलंय? हाताने हात बांधलेले असतात का? वर टांगलेला असतं, खाली झोका असतो आणि त्या झोक्याला ते बांधलेलं असतं. मला खूप ब्लेस्ड फील होतंय की मला या गावाच्या बद्दल एवढी चांगली माहिती झाली आणि हे गाव एवढं चांगलं आहे, एवढं पवित्र आहे, एवढं स्पिरिच्युअली स्ट्रॉंग गाव आहे. भरपूर नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळाली आहेत. पुढे येऊन मला सगळी माहिती दिली आहे तर त्याबद्दल मला खूप छान वाटलं. रात्री 8 वाजता हळूहळू परीक्षेची समधी तयारी झाली झालेली आहे. अरे वा, चांगलंच की. मग बोलवायचं काय? बोलवा की. लवकरात लवकर परीक्षा सुरू झाली पाहिजे. हो दाद्या. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या मुलींचं. नमस्कार. परीक्षेचं दडपण आलंय खूप जास्त. खूप जास्त. हीच सगळ्यात कठीण मोहीम आहे आतापर्यंतची. आम्ही आता खेकडे वगैरे पकडू शकतो पण खूप कठीण मोहीम आहे. अभ्यास नको. अभ्यास नको. आज आमचा मेंदू खरंच भारी झाला असेल. असं जड झालंय. पण सांगितलं असं केलं की नाही, 2 पावलं पुढचा विचार करून. नाही झाला थोडा. तुम्हाला असं वाटत असेल ना की ते काय झाकून ठेवलं? खूप मोठी ट्रॉफी आहे ही. नाही. मग काय सांग अंकिता? राईट रॉंग आन्सरची चेअर. म्हणजे कशी असते? राईट आन्सर दिला तर ती अशी ब्लिंक होईल, रॉंग आन्सर दिला तर करंट काय. अरे काही बोलू नको अंकिता. आयडियावर नसेल तरी लावतील. काय आधीचे असले तरी काय झालं, मालकीनबाईंचा शब्द आम्ही पडू देत नाही. त्यांनी सांगितलेलं आम्ही सगळं ऐकतो. हळूहळू माझी मदत करा जरा. मला आतापर्यंत जितकं पण कॉन्फिडन्स होतं ना की अरे आता तर मी असे उत्तर देणार आहे, ते ती चेअर बघून माझे सगळे उत्तर पळून गेले कुठेतरी. कसं वाटतंय आमचं सिंहासन? अजिबात पण छान नाही. तुम्ही हुशार आहात, एवढ्या खुर्चीला घाबरताय तुम्ही. आता काय, ज्यांनी जास्त अभ्यास केला असेल त्याला सोपी जाईल आणि ज्यांनी नाही केला असेल त्याला बसणार झटका. आणि माझं झालं का अंकिता बोलतेच का तू इकडे, कारण की मी जे बोलते ते होत आहे. आणि त्यांनी जसा पडदा काढला आणि ती तीच होती खुर्ची जी शॉक लागणार होती. आणि ओ गॉड, ते इमॅजिनच नाही करू शकत. आम्हाला अंकिता आयडिया देते बाबा. काय आयडिया? तिने सांगितलं होतं आधी आणि तिला माहिती होतं. तिने आम्हाला सांगितलं होतं की असं करा, माझा अभ्यास झालेला आहे बाबा. नाही त्यामुळेच ती रिव्हिजन जास्त करत. तुम्हाला माहिती आहे ना, अंकिता आमच्या टीम मध्ये त्यामुळे ती वेगवेगळ्या शिक्षा आम्हाला सुचवत असते आणि स्वतःच घेते सगळ्या.
कधीतरी फसतेस का त्याच्यात? कधी ना सगळ्या घेतल्या सगळ्या सगळ्या. आणि काय झालं, एका दिवशी शिक्षा झाली नाही तो लगेच चिडते आमच्यावर. हे काय बरोबर नाहीये. असं कसं तुम्ही शिक्षा नाही दिली आहे की नाही अंकिता? तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे कळण्याचा एकमेव मार्ग, जर झटका बसला तर उत्तर चुकीचं आहे आणि जर नाही बसला तर समजायचं उत्तर बरोबर आहे. तर हे बघून मी जेवढं पण पाठांतर केलेलं मी सगळंच विसरले. ठीक आहे, करायची सुरुवात. आता प्रत्येकीला 10 प्रश्न विचारले जाणार. बघू कोण किती बरोबर उत्तर देणार. वर्षा तयार? पहिला प्रश्न, बावधन मध्ये साधारण किती घर आहेत? 8,000 ते 10,000 घर. बगाडावरती लटकवलेल्या व्यक्तीला काय म्हणतात? बगाड्या. बावधन मध्ये सगळ्यात कमी पीक कोणते येतं? तांदूळ. 1 एकर म्हणजे किती गुंठे? 100. 5 4 3 2 1. खुर्चीला शॉक लागला वाटतं. 1 एकर म्हणजे 40. बावधन गावचा क्षेत्रपाल कोण? काळभैरवनाथ. वा. बावधन मधील मातीतला खेळ कुठला? तो आम्ही खेळलाय का? प्रतिप्रश्न नाही विचारायची. ऑप्शन देऊ का आता तुला मी? मला विचार करू द्या ना प्लीज. थांबा ना. अरे सगळ्यांना एवढा वेळ दिला होता का? नाही ना. असं वाटतं माझे केस पण हलतात असे करंट. तो खेळ आहे कुस्ती. अरे यार. बावधन मध्ये पोस्ट ऑफिस आहे का? हो आहे. बगाड हे कशाचं प्रतीक आहे? जे आपण व्रत ठेवतो, ते नवस जे करतो ते आपण कालभैरवाच्या समोर जाऊन त्याचे कौल बसवले जातात. मी विचारते प्रतीक काय? प्रतीक प्रतीक म्हणजे कशाचं प्रतीक आहे? 3 2 1. कसलं प्रतीक आहे सांगू? 12 बलुतेदारांच्या एकीचं प्रतीक. बावधन मध्ये आधी कोणती भाषा वापरायची? मोडी भाषा. अरे टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्तर बरोबर देते ती. पुढचा प्रश्न, हळदीचा काळ हा किती महिन्यांचा असतो? 3 2 8 महिने. 8 महिने मला माहिती होतं. मग कसं घाबरत होतीस? असंच चुकीचं असलं तर. कारण त्या आजोबांनी सांगितलेलं त्यांची थोडी मेमरी. अरे आजोबांनी सांगितलं म्हणजे उत्तर बरोबर असणार. माहिती आहे पण कधी कधी विश्वास नाही. अरे चुकलं असतं ना, तिने आजोबाला आणून बसवलं असतं इथे. नाही बसवलं. चला, लहान बैलाला काय म्हणतात? कासव. काय? नाही कासव मोठं झालं की बैल होतो का? कासव. बोलायला आन्सर काय? मीच विचारलं उत्तर. हा वासू. वासरू गाईच्या पिल्ल्याला म्हणतात. खोंड. गाईच्या बारीक असेल तर वासरू, गाईचं वासरू. पुढचा प्रश्न, सोनजाई डोंगरावर पांडवांपैकी कोणी खोरे मारल्याची आख्यायिका आहे? जेवढं मी विचारलं होतं ते बोलले पांडवच तिथे गेले होते, त्यांचं ते तिथे राहिले होते. त्यातल्या कोणीतरी एकाने खोरं मारले. पण युधिष्ठिर. युधिष्ठिर नाही. 5 भीम. हा भीम. सोनजाई डोंगरावरती एक खड्डा आहे आणि तो खड्डा भीमामुळे तयार झाला होता. आणि कशासाठी तर नदीचं पात्र वळवण्यासाठी भीमाने ते खोरं केलं होतं अशी आख्यायिका आहे. जाऊयात पुढे. बावधनचं आधीचं नाव काय होतं? आधीचं नाव नाही माहिती. याचं खरं जे नाव आहे ते आहे अफजलपूर. अफजलपूर काय होतं त्याचं नाव? कारण वाईचा सुभेदार हा अफजल खान होता जेव्हा आदिलशाही होती आपल्याकडे तेव्हा. बावधन गावात
कोणत्या देवाचा गजर केला जातो? काशीनाथाचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यात आधी आपण श्रेजाला बोलवूया. थँक्स श्रेजा. तुला काय वाटतं यांच्यापैकी कोणाचा अभ्यास झाला असेल? अंकिताचा झाला असेल. या अंकिता बस. अरे दादा मी तुला प्रश्न विचारेल. नको? चला करायचं सुरू. जाऊन बस. बेल्ट लावूया आणि मोहिमेला सुरुवात करूया. आता प्रत्येकीला 10 प्रश्न विचारले जाणार. बघू कोण किती बरोबर उत्तर देणार. पहिला प्रश्न. बावधन नावातील बाव म्हणजे काय? बाव म्हणजे विहीर. आता पुढचा प्रश्न. हळदीचे 2 प्रकार कुठले? आंबे हळद आणि एक सेलम म्हणून एक असते आंध्र प्रदेशवर. क्षीरसागर काका काय काम करतात? शिवसागर काका पुजारी आहेत. ते जी पट्टी असतं निकालाची पट्टी जे बोलतात त्याचं काम करतात. क्या बात आहे श्रेजा. बावधन गावाला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा होतो? मला पूर्ण शब्द आठवत नाहीये. प्रयत्न कर आठवण्याचा. नागावरून काहीतरी होतं पण मला लक्षात नाहीये आता. 3, 2, 1. नागेवाडी. नागेवाडी. किती जवळ होतीस बघ. हो. चला. बावधनचे सध्याचे सरपंच कोण आहेत? मी प्रश्न विचारलाच नाही. हा पण तुला सांगितलं होतं बावधन गावची सगळी माहिती घे. हो पण विचारलं. 3, 2, 1. जो मला शॉक बसलाय म्हणजे मी कधीच विसरू नाही शकत. लाईफचा सर्वात जास्त मोठा शॉक. मला असं वाटलं की ओ गॉड मी तर जाणार आहे आज. श्रेजा, हळदीच्या पानाचा रंग कुठला असतो? आधी हळदीचे पानं हिरवे असतात त्याच्यानंतर पिवळे होतात. कॉन्फिडन्स बघा. माहिती दिला. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रेजासाठी. 10 पैकी 7. आता पुढे. बैलाचा भाव साधारणपणे किती असतो? 1.5 लाख ते 3 लाख. बावधन मधल्या जुन्या घरांसाठी कुठला दगड वापरलाय? ते किल्ल्यांवर बनवतात ते दगड वापरली. त्या दगडाला काय म्हणतात? चला. 3, 2, 1. जुन्या दगडाला काय म्हणतात माहितीये? काळा पाषाण. पुढे जाऊयात. बावधन मधील प्रसिद्ध बैलाचं नाव काय? हिरा. पुढचा प्रश्न. मेंढ्यांच्या विष्ठेपासून कोणतं खत बनवतात? विष्टे काय असते? विष्ठे नाही माहित तुला काय असते? ते जे चॉकलेट पॉप्स. चॉकलेट पॉप. अरे म्हणजे शिशी. शिशी. येस. त्याच्यापासून कोणतं खत बनवतात?
झाडांसाठी देतात. 3, 2, 1. डन डन डन. कोणतं खत असते, काय असतं ते? त्याला लेंडी खत म्हणतात. पुढचा प्रश्न, गावातली माणसं जी टोपी घालतात त्याला काय म्हणतात? पांढरी टोपी. काय? बरोबर, त्याच पांढऱ्या टोपीला काय म्हणतात? 3, 2, 1. नको विचारू, नको विचारू. किती घाण झटका होता. सेकंडचा होता पण तो 640 वोल्ट का झटका गिरेला है भाई मेरे को. 10 पैकी 7. संस्कृती, स्नेहा, बावधन मध्ये किती वाढेत? 12. शेत जमीन नांगरण्यासाठी कुठलं अवजार वापरतात? कौळ आणि नांगरणी. नांगरणी प्रोसेसचं नाव आहे. कौल नाही, कुळाव. मजा आली तुला? मजा येते अजून एकदा. अरे थांब जरा. अरे काय, ऊसाचे 2 प्रकार कोणते? 2 आहेत ते मला माहिती आहे. एक असाडी आहे आणि दुसरं चला 5. असाडी आणि दुसरी असंच काहीतरी घेऊन टाका. असाडी. 4. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, 1. ओम साईराम. मला खूप जोराने लागलं. या लेफ्ट हाताला खूप जोराने लागलं, राईट हाताचं बेरेबल होतं. शॉक लागल्यानंतर इथे ओम साईराम म्हटलं पाहिजेस. तू इथे वेगळंच काहीतरी म्हणतेस. मनातून निघतंय तेच म्हणणार ना मी. मनात तुझे ओम साईराम नाहीयेत. अशा वेळेला हे शब्द येतात. बोलणार ना यावेळी. खूप लागलं मला. पहिलेच मला सांगा तरी काय होतं ते. ऊस, ते 2 प्रकार. अडसाळी आणि सुरुची. चला पुढे जाऊयात. बावधन मध्ये किती कुटुंब राहतात? 2300. चला पुढचा प्रश्न, खरीप पिकं कोणत्या ऋतूमध्ये येतात? मंथ सांगू मी तुम्हाला? सीझन. ऋतू म्हणजे सीझन. माझ्या डोक्यात तर गाणं वाजतंय. आला थंडी. थांबा थांबा. अरे मी त्याच्यावरती नाचली होती म्हणून मला आठवणे. 3, 2, 1. काय म्हणू मी आता? बावधन गाव साताऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? 7 किलोमीटर. 3, 2, 1. गुदगुल्यात झाले परत. किती वेळा शॉक लागला? 3 वेळा. 4 वेळा लागला. 4 वेळा लागला मला. बापरे. 40 किलोमीटर आहे. तिने वाईचा अंदाज धरला वाटतं. तिला वाई. गावात पाणी तापवण्यासाठी काय वापरतात? ते बम बम. बंब एवढंच म्हणतात. काढा ती. रसिका चला या.
बावधन गावातील स्त्री पुरुषांचं प्रमाण काय? म्हणजे टक्के सांगू का? हा बरोबर, टक्के रेशिओ आपण जो सांगतो ना तसंच. 70% पुरुष, 30% स्त्रिया. होते काहीतरी होते. पहिलाच उत्तर माझा चुकीचा होता आणि जे शॉक लागलं मला, माझे खरंच माझे अशी केस असे वरच झालेले. 50-50 आहे. बावधन मध्ये पोलीस स्टेशन आहे का? नाहीये. झेंडूच्या फुलांचा रंग कोणता असतो? 2 रंग असतात. बरोबर. येलो आणि ऑरेंज. बगाडाची यात्रा कोणत्या मंदिरातून सुरू होते? सोनेश्वर. वा. चोपडाई देवीने कुठल्या राक्षसाचा वध केला होता? रत्नासूर. तंटामुक्ती समितीला कोणत्या राष्ट्रपित्याचे नाव दिलेले? तंटामुक्ती समिती माहिती आहे मला. 3, 2, 1. चला पुढचा प्रश्न. बावधनच्या ग्रामपंचायतीची स्थापना किती साली झाली? 1940 मध्ये पहिला सरपंच म्हणजे झाला होता, म्हणजे 1940. वा. बावधनचं क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ म्हणजे एरिया. अरे बापरे, पूर्ण बावधन. यार मला मी अंदाज पण. 3, 2, 1. काय रडतेस की असतेस? मम्मी. ग्रामपंचायत समितीमध्ये सर्वात मोठी 2 पदं कोणती? सरपंच, उपसरपंच. सगळ्यांनी छान अभ्यास केला होता. हो. तर या मोहिमेची विजेती आहे रमशा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. 10 पैकी 9 प्रश्नांची उत्तर मी करेक्ट दिले आणि त्या प्रकारेच मी जिंकली. परीक्षावाली मोहीम जिंकली कोण? मीच. चला मोहीम तर झालेली आहे. आता वेळ आली आहे एका महत्वाच्या गोष्टीची. कोण होणार वाड्याची नवीन मालकीणबाई? या आठवड्यातल्या गुणांवरून टॉप 3 स्पर्धक आहेत. संस्कृती, दुसरं नाव आहे रमशा आणि तिसरं नाव आहे स्नेहा. रमशा, तू जर मालकीणबाई झालीस तर वाड्यामध्ये काय बदल होईल? वाड्यामध्ये वाडा पहिले तर स्वच्छ असणार आहे आणि सगळे काम होतील बरोबर विदाऊट भांडण. उत्तम. चला संस्कृती. मी मालकीणबाई झाली तर आपल्याकडे 2 वाडे असतील. मी अजून एक वाडा घेऊन. तू म्हणजे शॉक कुठे लागलाय तुला? आपल्याकडे एकच वाडा आहे. पण मी दुसरं आणीन. मालकीणबाईची ताकद. हो. बघूया कोण कुठला वाडा आणतं आणि कुठून आणतं. स्नेहा, जर मी मालकीणबाई झाली तर खूप इक्वालिटी होईल काम मध्ये. असं नसणार की एकाला जास्त दुसऱ्याला कमी. आणि प्रेमाने ठेवेल. म्हणजे मी कोणाला काय फोर्स नाही करणार कुठली गोष्ट करायला. पण नाही ऐकलं तर मग चिडणार नाही अजिबात? नाही ऐकलं तर ऑब्व्हियसली चिडणार. मी प्रेमाने करून घेते. 2-3 ना म्हटल्यानंतर. चला यावेळची मालकीणबाई आहे स्नेहा. रसिका, तुमच्या गळ्यातला मालकीणबाईचा हार तुम्ही स्नेहाच्या गळ्यात घालावा अशी तुम्हाला विनंती करतो. इतल, खुश झालीस ना एकदम?
तिला माहित आहे ना आत्ता मजा येणार. मी पहिलीच बोलली. चला स्नेहा, म्हणालीस तू सगळ्यांना समान कामं वाटणार आहेस म्हणून. हो ते मी करेल. मी असं कधी कोणाला त्रास नाही देत अननेसेसरी. जोपर्यंत सगळे माझी चांगले आहेत मी चांगलीच आहे. ठीक आहे, चला आता वेळ झालेली आहे निरोप समारंभाची. या आठवड्यात कुणाला गावच्या वेशी बाहेर जावं लागणार आहे आता हे आपल्याला ठरवायचंय. त्यासाठी बॉटम 3 मधली नावं आहेत अंकिता, श्रेजा, तनया. काय वाटतं कुणाला गावच्या वेशी बाहेर जावं लागेल? रसिका? मला असं वाटतं तिघांनी चांगलं केलंय, पण जर ज्यांना जायचं असेल तर ती तनया असायला पाहिजे. कारण मोहीममध्ये तर ती चांगलं करते, पण जेव्हा ओपिनियन द्यायचं असते तेव्हा मला वाटते ती थोडी मागे पडते त्या गोष्टीमध्ये. वर्षा, काय वाटतं तुला? अंकिता आणि श्रेजा हे दोघांनी खूप मेहनत केली आतापर्यंत इकडे राहण्यासाठी आणि तनया वाईल्ड कार्ड एंट्री आली आहे, तर हे दोघांना जास्त डिझर्विंग आहेत तिच्यापेक्षा असं मला वाटतं. मला ना असं वाटत तनयाची चुकी आहे की ती वाईल्ड कार्ड एंट्री होती. तिला अजून संधी मिळाली पाहिजे आणि की ती मोहीममध्ये दाखवते. तर मला असं वाटतंय श्रेजा. मला वाटतंय की तनया जेव्हापासून आली आहे तिने खूप चांगला परफॉर्म केला आहे कम्पेअर्ड टू द अदर पीपल जे पहिल्यापासून इकडे आहेत. श्रेजा थोडी वीक आहे मला वाटतं, तर म्हणून श्रेजा जाऊ शकते असं मला वाटतं. तुम्ही तिघी इकडे या. आपले बावधनकर आणि आपली बावधन समिती जी आहे त्यांच्या मतानुसार गावचा आहेर आज कोणाला मिळणार आहे ते मी सांगणार आहे. तर गावचा आहेर घेऊन या. तर गावचा आहेर आज मिळणार आहे तनया. तनया, जाता आता काय सांगायचं तुला? खूप मस्त होती जर्नी. मला एक खूप नवीन एक्सपिरियन्स मिळाला आणि मी खूप खुश आहे की मी झी मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊबाई गावात इथे उभी आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि आय नो हे सर्वात लास्ट चान्स नाही आहे माझा, सो माझ्याकडे खूप संधी आहेत पुढे. वा. तर मंडळी, आणखी एक वाड्यातला मेंबर म्हणजे आपला सदस्य, आपला स्पर्धक आणि आपल्या गावातली एक मुलगी कमी झाली आणि असं चालूच राहणार आहे. हळूहळू आपला हा वाडा रिकामा होत जाणार आहे. पण आपण शोधणार आहोत गावची लाडकी लेक. तेव्हा बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम. तही मला रडवणार आहे. खूप मार खाशील, प्लीज. मी रडत नाहीये. दूर चालली आज माझी सावली. मला एक असिस्टंट पाहिजे फक्त एका गोष्टीसाठी, की जेव्हा ती घंटी वाजायला बाहेर तर जोरात पळत जाईल, ऐकेल काय मेसेज आहे आणि मला येऊन सांगेल. तर ते रमशावरती येणार. तुझं नाव आहे ADBM, असिस्टंट डोरबेल मॅनेजर. मोठी पदवी तुम्ही मला दिली, खूप खूप आभार. मग किचन क्लिनिंग रसिका, वॉटरिंग प्लांट्स हेतल, बॅटरीज चेंज करणं संस्कृती जेव्हा पण ते सांगतील सकाळी संध्याकाळी. मग ड्रम वॉटर श्रेजा. ओके. आणि श्रेजा प्लीज ट्राय की रात्रीच किंवा संध्याकाळी जसं आपण येतो टाकून दे, मग तू काही पण करू शकते. ओके. तर मग सकाळी सकाळी मला ते ड्रम्स एम्प्टी नाही पाहिजे, कारण की ते आज सकाळी झालेलं, कारण की तनयाने भरले नव्हते ड्रम्स आणि मला खूप इरिटेट होतं खाली ड्रम्स बघून, कारण की ती माझी ड्युटी होती खूप टायमासाठी. मग झाडू स्प्लिट होणार आहे 3 लोकांमध्ये, रमशा, रसिका आणि अंकिता. तर तुम्हाला कसं करायचं मला सांगा. मी बाहेरचा वरांडा घेणार आहे. तुम्हाला दोघांना चालेल ते? रसिका, रमशा? आम्ही आतला घेऊ. यू नका करू, डायरेक्टली हाफ करा. अरे आम्ही ते बघू आमचं. नाही यार, अरे आम्हाला तसंच जमतायच नाही. हाफ आम्हाला प्रॉब्लेम होणार. कसा प्रॉब्लेम होणार? तुला घर साफ पाहिजे ना ऍट द एंड ऑफ द डे. ते आमचं. पण मला पाहिजे की हाफ करावं तुम्ही.
का असं? मला पाहिजे, मला कसं यू किंवा काहीतरी वेगळं दिलेलं तर मला पण हाफ करा. मला माझ्या पर्सनली तसं नाही, यूचा मला काही फरक पण नाही पडला, पण माझ्या हिशोबाने मला. पण तुझं पण ऐकलं ना जेव्हा तुला पाहिजे होतं की अर्धा तुला तेवढी एरिया वेगळी पाहिजे, चेंज केलेली, कारण की ससा इकडचं माझा करणार होता, तिने तिचं केलं. इट डिडंट रिअली मेक एनी डिफरन्स आय थिंक. अरे पण आम्ही काम करतोय, आपल्याला साफ करायचंय ना, आम्ही कसंही करू. तेच प्लीज करू दे तेवढं तरी. ठीक आहे. बाथरूम क्लीन गाईज. संस्कृती आणि श्रेजा तुम्ही लोक ऑल्टरनेट करा, म्हणजे रोज पाहिजे मला, सकाळी किंवा संध्याकाळी. वेळ नाही मिळत त्यात. मला ऑल्टरनेट डेज बाथरूम क्लीन पाहिजे, कारण की 3-4 हफ्त्यापासून आपण इकडे राहतोय आणि मला नाही वाटत आहे बाथरूम क्लीन झालं. इफ झाला असेल तर प्लीज मला करेक्ट करा. डिशेस वर्षा आणि ससा, ठीक आहे. सगळे आपले पर्सनल प्लेट्स धुवून ठेवतील एक्सेप्ट फॉर मी. तर बाकी सगळे त्यांचे पर्सनल प्लेट्स धुवून ठेवतील. म्हणजे मी सकाळी बॅटरी पण चेंज करू, संध्याकाळी बॅटरी पण चेंज करू, मग सकाळी टॉयलेट पण. संध्याकाळची नसते मला वाटतं, संध्याकाळी 2 वेळा असते बॅटरी. मी मग सकाळी टॉयलेट पण क्लीन करू, कारण तुला रोज पाहिजे, मग मी सकाळी भांडी पण करू. एक सेकंड, मी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट सांगायला विसरली आहे की मी 2 दिवसात ड्युटी चेंज करणार आहे परत, जे मी हेतला आतमध्ये 2 दिवसाची. पण मी ब्रो 5 डेज पासून आंघोळ नाही केली आहे, तर तू विचार करून रडू नको. रडत नाहीये बाई, मी थकली आहे. तू एवढं ज्या हळगर्जीपणामध्ये केलंस ना, जरा विचार करून उद्या दे. मी 2 दिवसात चेंज करणार आहे. दिस इज नॉट फायनल. मी आता हे 10 मिनिटात केलंय.